कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू झाला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय। महायुतीमधील नेते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट पाईपलाईनवरून टीका करताना दिसत आहेत। आज प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेसचे उमेदवार धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्षा शिंदे, राजू दिंडोरले या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ साळुंखेनगर, दादू चौगुले नगर, तुळजाभवानी कॉलनी, सुर्वेनगर, काणेरकर नगर परिसरात आमदार सतेज पाटील यांनी बैठका घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय। महायुतीतील नेते थेट पाईपलाईनवरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत असताना आज प्रभाग क्रमांक 20 मधील साळुंखेनगर, दादू चौगुले नगर, तुळजाभवानी कॉलनी, सुर्वेनगर आणि कणेरकर नगर परिसरात घेतलेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। मी थेट पाईपलाईन योजनेतून पाणी आणलं। गेल्या वर्षभरापासून मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात थेट पाईपलाईनचं पाणी जातंय। कोल्हापूरचा पाणी प्रश्न सुटला, मात्र प्रशासनाकडून चालवलेली वितरण व्यवस्था अपयशी ठरली। तरीही ते माझ्यावर टीका करतायत असं आमदार पाटील यांनी सांगितलं। मी थेट पाईपलाईन आणली, आणायचं काम पुईकडेपर्यंत होतं, तिथून पाणी पोचवायचं काम महापालिकेच्या अंतर्गत यंत्रणेचं काम आहे। पुईकडेपर्यंत पाणी आलं, स्वच्छ निर्मळ पाणी आम्ही आणलं, परंतु तिथनं पुढची यंत्रणा ही महापालिका व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी अडचण आहे। आता आज पेपरमध्ये कुठं तर वाचलं, चंद्रकांत दादा काय ते माझ्यावर बोलले। माझं म्हणणं काय, 2014 ते 19 तुम्ही पालकमंत्री होता, आता 22 पासून तुमची सत्ता आहे, मग 8 वर्षात चौकशी करायची होती ना। 8 वर्षात या सगळ्या गोष्टीची चौकशी काय केली नाही? चूक होती तर त्याची चौकशी करायची होती। पैसा कुणाचा आहे? कांबळे साहेब, केंद्राचा पैसा। केंद्राने पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता मग का दिला? जर चूक होती योजनेमध्ये तर मग पहिला हप्ता दिल्यावर मोदी साहेबांनी दुसऱ्या हप्त्याचे पैसे महापालिकेला का पाठवले? आता त्याचं एकच चाललंय की या थेट पाईपलाईनवर मला बदनाम कसं करता येईल एवढाच प्रयत्न चालू आहे। पाणी पुईकडेपर्यंत आलेलं आहे, आतली यंत्रणा व्यवस्थित नाही, नगरसेवक नसल्यामुळं आज कुणाचाच दबाव प्रशासनावर नाही, ही अवस्था या ठिकाणी। आता उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की जे आता माझ्यावर टीका करतायत, आणि संभाजीनगरमध्ये चंद्रकांतांच्या घरात सुद्धा वर्षभर थेट पाईपलाईनचंच पाणी आहे, मुन्ना मालकाच्या घरात सुद्धा थेट पाईपलाईनचंच पाणी आहे। म्हणजे जे जे टीका करतात त्यांना उद्या मी आता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्यात सांगणार, बाबांनो तुम्ही दररोज 6-8 वर्षभर पाणी प्यायला लागलाय, ते थेट पाईपलाईनचंच पाणी तुमच्या घरात आहे। त्यामुळं हे सगळं तर ठीक आहे, राजकारणामध्ये त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही आणि म्हणून दिशा भूल करायचं लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करते। सरकार कुणाचंही असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लोकसंख्येवर आधारित निधी असल्यानं तो द्यावाच लागतो। निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी दिला। की आमची सत्तेतून आम्ही या ठिकाणी काम करू, त्याचाही खुलासा 7 तारखेला करणार आहे। सरकार कुणाचंही असलं, 2004 ते 2014 केंद्रामध्ये राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, शिवसेनेची सत्ता ही मुंबई महापालिकेत होती, नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती, छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची सत्ता नव्हती, परंतु पैसा थांबला नाही। हा निधी येतच असतो, कुठल्याही सत्ता असू दे, शेवटी निधी हा द्यावाच त्या ठिकाणी लागतो, कारण की लोकसंख्येवर आधारित आपण निधी देत असतो। सत्तेच्या आधारावर निधी द्यायचा नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाही, केलेला नाही। आता नवीन घटना हे करणार असतील आणि त्या घटनेची जी तरतूद करणार असतील की आमची जिथं सत्ता तिथेच पैसा, तर मला माहिती नाही। जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपची बी टीम आहे असं सांगून कोल्हापुरातील 500 कोटींचा भूखंड अवघ्या 30 कोटी रुपयात हडप केल्याचा खळबळजनक आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला। जनसुराचे एक बी टीम आता कोल्हापूर शहरामध्ये उभारलेली आहे, आमची मतं कशी खाता येईल यासाठी ती उभारलेली आहे। त्यांचा एकच उद्देश आहे, संभाजीनगरमध्ये या ठिकाणी IT पार्क आहे,
विश्व मंडळी माहिती आहे का संभाजीनगर, त्याच्या शेजारी एक 4 ते 5 एकरची जागा होती. गेले 20 वर्ष या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता. मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती. का घेतली होती? तिथं केशवराव भोसलेसारखा अजून एक नाट्यगृह करता येईल, अजून एखादा ग्राउंड तिथं करता येईल. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. आम्ही सरकारमध्ये होतो तोपर्यंत कुणाचं धाडस झालं नाही. सरकार बदललं आणि आता ताबडतोब ती 500 कोटीची जागा विनय कोरेंना 30 कोटी रुपये मध्ये दिली. किती रुपयात? 500 कोटीची जागा. प्रसाद तू लक्ष घालायला नाहीस त्यात. 500 कोटीची जागा 30 कोटी मध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवायसाठी त्यांनी पॅनल उभं केलं, दुसरं काय कारण नाही. मी महापालिकेची सत्ता आली, मी महापालिका कमिशनरना सांगितलं मध्ये ज्यावेळी या जागेचा निर्णय, तुम्ही महापालिकेला जागा मागून घ्या, आम्हाला महापालिकेला जागा कमी पडताय. उद्या किमान 7,000 गाड्यांचं पार्किंग मला या कोल्हापूर शहरात करायचं आहे, बहुमजली पार्किंग. तरच माझा पार्किंगचा प्रश्न या कोल्हापूर शहरातला या ठिकाणी सुटू शकतो. 5-5, 7-7 मजले मुंबईमध्ये पार्किंग आहे, तशी केली तरच ट्रॅफिकचा प्रश्न उद्याच्या भविष्यकाळात माझा कोल्हापुरातला या ठिकाणी सुटणार. हे करायला आम्हाला जागा कुठं आहे? आम्ही काय कोणाच्या बंगल्यावर या ठिकाणी पार्किंग बांधणार आहोत का? म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या किमान महापालिकेला राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून पहिलं हे देखील काम उद्याच्या भविष्यकाळात करावं लागेल की अशा जागा ज्या बळकावण्याचं काम ही मंडळी करतायत त्या काढून घेण्याचं काम देखील उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल. यांना यावेळी उमेदवार राजू दिंडोरले, अमोल माने, युवराज तेली यांच्यासह अनेकांनी आपल्या मनोगतातून महायुतीवर टीकास्त्र सोडलं. याप्रसंगी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, अमोल माने, राजेंद्र पत्की, अमर सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, उदय साळुंखे, पांडुरंग पाटील, प्रकाश भोपळे, युवराज तेली, सुनील वर्मा, आप्पासाहेब साळोखे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.